ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि युद्ध भडकलेलं आहे, इराण आता प्रतिहल्ले करते, त्याच संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांवरती नजर टाकूया। बातमी इराणमधून येते। इराणच्या मिनाबमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। 150 पेक्षा जास्त शाळकरी मुलामुलींचा मृत्यू झालाय। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात अख्खी शाळा बेचिराख करण्यात आली। अंत्यसंस्कारासाठी प्रचंड मोठी गर्दी उसळली आहे। या चिमुकल्यांचा या युद्धात जीव गेल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनाच आता अंत्यसंस्कारासाठी प्रचंड मोठी गर्दी इथं उसळली आहे। 150 पेक्षा जास्त शाळकरी मुलामुलींचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर इराणच्या रस्त्यावरती मिनाब शहरामध्ये ही अशी गर्दी उसळल्याचं दिसतंय। दोन देशात युद्ध भडकतं, मात्र त्याचे परिणाम किती भयंकर असतात हे या दृश्यांमधनं पाहायला मिळतंय। या मुलांनी नुकतंच हे जग पाहायला सुरुवात केली होती, तेच या जगातनं आता नाहीसे झालेत। अख्खी शाळाच बेचिराख झाली आहे। या शाळेमध्ये 150 पेक्षा जास्त शाळकरी मुलं शिक्षण घेत होते। इकडे इराणच्या राजधानीवर चौथ्या दिवशीही हल्ले सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। राजधानी तेहरानमध्ये धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळतात। राजधानी तेहरानचं आकाश हल्ल्यांनी काळवंडलंय। जिथे तिथे धुराचे काळे लोट आकाशात पाहायला मिळतात, त्यामुळे तेहरानचं आकाश आता काळवंडलंय। इमारतींवर हल्ले, कुठे गंभीर जखमी झालेली लोक, तर कुठे मृत्युमुखी पडलेले त्यांचे मृतदेह। राजधानी तेहरानमध्ये सध्या ही अशी परिस्थिती आहे। इराणनं अमेरिकेचं विमान मात्र पाडलंय। इराणनं प्रतिहल्ले सुरू केले आहेत आणि अमेरिकेचं लुकास नावाचं हे विमान इराणकडनं पाडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय आणि अमेरिकेचं हे लुकास विमान आहे जे इराणकडनं पाडण्यात आलंय।